छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये चकित करणारी बॅनरबाजी जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळते। आपण बघू शकता की आपल्या समोर सिद्धांत शिरसाट यांच्या वाढदिवसाचा एक बॅनर लावण्यात आलेला आहे आणि ज्या बॅनरवरती सिद्धांत शिरसाट यांचा उल्लेख हा 12वी महापौर म्हणून करण्यात आलेला आहे। त्यामुळे सगळीकडे सध्या राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण झालेली आहे। संजय शिरसाट हे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत आणि तोंडावरच महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यकर्त्यांना आपल्याला वेगवेगळी पदं मिळतील, आपण नगरसेवक हो किंवा महापालिकेमध्ये मोठ्या पदावरती बसू अशी अपेक्षा आहे। मात्र असं असताना दुसऱ्या बाजूला संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट हे माजी नगरसेवक आहेत आणि त्यांच्याच वाढदिवसानिमित्त त्यांचाच बॅनर हा 12वी महापौर म्हणून या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। त्यामुळे या बॅनरची सध्या संपूर्ण शहरामध्ये चर्चा निर्माण झालेली आहे। भारतीय जनता पार्टी असेल, शिंदे गट असेल किंवा अजित पवारांचा राष्ट्रवादी गट असेल यांच्यामध्ये आधीच महापौर पदावरून रस्सीखेच सुरू असताना दुसऱ्या बाजूला शिंदे गटामध्ये सुद्धा अंतर्गत अनेक लोक हे महापौर पदासाठी इच्छुक आहेत। मात्र असं असताना सुद्धा सिद्धांत शिरसाट यांचा बॅनर हा या ठिकाणी महापौर म्हणून लावण्यात आलेला आहे। त्यामुळे या सगळ्या बॅनरची जी आहे ते छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये चर्चा सुरू झालेली आहे। शहरातलं महत्त्वाचं महापौर हे पद पालकमंत्र्याचाच मुलगा पटकावणार का याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष वेधलेलं आहे। त्यामुळे महापालिका निवडणुकीत विजय झाल्यानंतर महापौर नक्की कोण होणार याची चर्चा सुद्धा या बॅनरच्या निमित्ताने सुरू झालेली आहे। कॅमेरामन विशाल सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।